ओके. तर आजचा आपण टॉपिक घेतलाय डिएक्सन स्पिरुलिनाबद्दल. आणि ही माहिती खूप वेगळी आहे. कदाचित तुम्ही कुठल्या पीपीटी मध्ये ऐकलेली नसेल. द सिक्रेट टू ओव्हरकमिंग स्ट्रेस अँड फटीग. म्हणजे आता भरपूर लोक, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की जुन्या पिढीच्या तुलनेत आत्ताची पिढी तणावात जास्त आहे, टेन्शनमध्ये आणि थकलेली वाटते. अशी एनर्जी इन्थुजियास्ट झिंगाट अशी वाटत नाही. काही कालं की थकवा हा प्रकार लवकर येतो आणि तरुणपणी पण लोक तुम्हाला थकल दिसतील. शाळेतली मुलं पण तशीच, कॉलेजची पण तशीच, कंपनीत जाणारे कामगार पण तसेच, कुठलीही व्यक्ती हे थकली का वाटतात. तर या तणावासाठी आणि थकव्यासाठी, कमजोरीसाठी डिएक्सन स्पिरुलिना तुमची कशी मदत करेल याची पीपीटी मी शेअर करतोय. जी आहे एका एमडी डॉक्टरांची पीपीटी आणि त्यांनी केलेला त्याच्यावरती रिसर्च आणि सगळी माहिती. ओके. तर व्हॉट इज स्ट्रेस? स्ट्रेस म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं, स्टेट ऑफ मेंटल ऑर इमोशनल स्ट्रेन ऑर टेन्शन रिझल्टिंग फ्रॉम ॲडव्हर्स ऑर व्हेरी डिमांडिंग सर्कमस्टन्सेस. म्हणजे तुम्हाला आत्ता जे मानसिक, बौद्धिक आणि मानसिक जे ताणतणाव येत राहतो, तुमच्या क्लायमेट कंडिशन, वर्किंग कंडिशन, घरगुती बाहेरचं वातावरण, ह्याच्यामुळे जो तुमच्यावरती त्रास आलाय, त्राण आलाय, त्याच्यामुळे एक त्याला स्ट्रेस म्हटलं जातं. आणि मग बॉडी प्रेशर हँडल करू शकत नाही. आणि जर प्रेशर हँडल करू शकली नाही तर तुमची एनर्जी एक्झॉस्ट होते. म्हणजे आपण काहीच काम केलेलं नसतं तरी पण आपण थकले वाटतो. तरी असं का घडतंय? आणि फटीग म्हणजे नेमकं काय? खूप दमलेलं, खूप थकलेलं, म्हणजे खूप करतोय, म्हणजे विअर टिअर पण झालंय. आणि मग फिजिकल एक्झर्शन वाटतं, आजारी सारखं पडत राहतो, काहीतरी आजार चालू होतो, हार्मोन इम्बॅलन्स असेल, थायरॉइड असेल, व्हॉट एव्हर असेल, झोप न लागणे असेल, वेट लॉस असेल, वेट गेन असेल. म्हणजे लॅकिंग एनर्जी आणि दमलेलं, फटिगनेस त्याला म्हटलं जातं. ही दोन गोष्टी आहेत आणि त्याचा परिणाम काय होतोय बघा. याचा परिणाम म्हणजे जे लोक खूप तणावात आहेत आणि जे लोकांना फटीग सातत्याने येत राहतो, यांचं कारण जातात हार्ट डिसीज, मग कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, बीपी चालू होऊ शकतो, डायबिटीस, फास्टिंग शुगर, पीपी पोस्ट पॅन्ड्रियल शुगर, हाय कोलेस्ट्रॉल, लंग डिसीज म्हणजे फुफ्फुसांचे आजार, आणि ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता. म्हणजे तुमचा ताण आणि तुमचा आळस, तुमचा थकवा तुम्हाला कुठं घेऊन जाऊ शकते? हार्ट अटॅक, डायबिटीस, हाय कोलेस्ट्रॉल, लंग डिसीज ऑर ॲनिमिया, या गोष्टी आपल्याबद्दल घडू शकतात. स्ट्रेस अँड फटीग कॅन अफेक्ट यू ॲट एनी मोमेंट अँड इन एनी सिच्युएशन. स्ट्रेस आणि फटीग कोणाला आहे? अगदी लहान बाळापासून मॅरिड वुमन्स असतील, ओके, या सगळ्यांना फटिगातनं, ताणतणावातनं जावं लागतंय. आणि त्याच्यामुळं तो गरीब आहे का श्रीमंत आहे का, म्हणजे अजून काय म्हणूया, लहान आहे, तरुण आहे, म्हातारा माणूस आहे, कोणाला सुद्धा ताणतणाव येऊ शकतो. आणि मग तो वर्किंग वुमन असेल, पॉलिटिकल फील्डमधला असेल, किंवा ड्रग ॲडिक्ट असेल, ओके, त्याच्यानंतर कंपनीत काम करणारे मार्शल लॉले व्हिक्टिम्स असतील, याच्यानंतर पॉलिटिकल फील्डमधले शिक्षक लोक असतील, राजकारणी लोक असतील, फटीग सिंड्रोम हा येत राहतो. ऑर्डर ऑर्डर वकील असतील, ॲडव्होकेट्स असतील, काय कामं असतील, किंवा मिलिटरी असेल, अतिरेकी असतील, संघटना असतील, काही असतील, ह्या सगळ्या लोकांना थकवा येऊ शकतो. असं नाही की तो अतिरेकी आहे म्हणून थकवा येणार नाही आणि किंवा बाकीची कामं करतो म्हणून. तर स्ट्रेस इन्क्रीजेस द हार्मोन कॉर्टिसॉल दॅट इन्क्रीजेस रिस्क ऑफ एन्झायटी, डिप्रेशन, हाय ब्लड शुगर, डायबिटीस, पचनाचे प्रॉब्लेम, हार्ट अटॅक, झोपेचे प्रॉब्लेम, वजन वाढत जाणं, मेमरी लॉस, ओके, आणि कॉन्सन्ट्रेशन इम्पेअरमेंट. म्हणजे काय की विसरल्यासारखं, अचानक आठवतं, अचानक विसरतं. आणि रिपोर्ट कोणाचा आहे? आपला नाही, मायो क्लिनिकचा रिपोर्ट आहे. म्हणजे एक ऑथॉराइज इन्स्टिट्यूट आहे, वर्ल्ड क्लास. तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा. ते सांगतात की हे कुठं जाऊ शकतं. देर इज नो पॉइंट इन स्ट्रेसिंग ओव्हर थिंग्स. मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, ज्या घटना तुमच्या आजूबाजूला घडतात त्या अशाच का घडल्या आणि अशाच का घडतात, ही लोक अशीच का वागतात, याला आपण कुणीही काही करू शकत नाही. तुम्हाला स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, गुगल काय सारखं चालू शकता. आपण विजेता होणार आहे, ससाच झाला पाहिजे आणि मग तो लढला पाहिजे, पळला पाहिजे, असं काही गरज नाही. त्यामुळं स्ट्रेस घ्यायचा नाही, हे पहिलं गणित आहे. पण जर घेतला तर काय होऊ शकतं? फटीग इफ नॉट कंट्रोल्ड, आणि आळस जर कंट्रोल झाला नाही, एन्झायटी, चिंताग्रस्त, डिप्रेशन, पंकज उदास, सडन हार्ट अटॅक, मेंटल डिसफंक्शन, गॅस्ट्रिक अल्सर पोटातले, त्याच्यानंतर
आलोपिसिया म्हणजे हेअर लॉस, अचानक टक्कल पडायला लागेल. म्हणजे एवढे केस कमी का होतात? तर फटिगनेसमुळं. कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता, मूळव्याध, ओके, फिस्टुला, फिशर, हा जो काय सगळा प्रकार आहे तो, इम्पॉर्टन्स, कमजोरी, ओके, हे जे घटना घडतात त्या फटिगमुळे घडतात. आता यातला कुठलाही शब्द कुठलाही हलक्यात घेण्यासारखा नाहीये, कारण ह्या सगळ्या, प्रत्येक माणूस त्यातनं जाऊ शकतो. ओके, हा एवढा मोठा रिसर्च रिपोर्ट आहे तुमच्या समोर. चार्ल्स पॅट्रिक डेव्हिस, एमडी, पीएचडी, बेंजामिन, ओके, यांनी लिहिलेला रिपोर्ट आहे की फटीग कुठं जातो, स्ट्रेस कुठं जातोय तो. फाईट स्ट्रेस अँड फटीग इन प्रोएक्टिव्ह वे. तुम्ही फक्त या गोष्टी जर तुमच्या खाण्यापिण्यात आल्या रेग्युलरपणे, एकच डिएक्सन स्पिरुलिना, स्पिरुलिना सिरल, हे जर तुमच्या खाण्यात आलं तर यातल्या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही 100% वाचू शकता. फक्त तुम्हाला स्पिरुलिना रेग्युलर कन्झ्युम करायच्यात, रेग्युलर खायच्यात. त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस, ताणतणाव, फटिगनेस, आळस, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, ओके, यातलं काही सुद्धा घडणार नाहीये. मग डीएक्सन मार्केटिंग इंडिया आणि आपल्याकरता स्पिरुलिना जी दिली आहे ती 100% अल्कलाईन आहे. निसर्गातलं सुपर फूड म्हणून ते गणलं जातं. आणि हे दोन मध्ये येतं, एक कॅप्सूल 360, कॅप्सूल 120, टॅबलेट 360, टॅबलेट 120. तर 1995 त्याची MRP आहे, ₹700 DP आहे. ओके, त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, ह्या दोन गोष्टी जर माझ्या घरात असतील, छोटी स्पिरुलिना, मोठी स्पिरुलिना, तर येणाऱ्या सगळ्या आजारापासून आपलं अख्खं घरदार आपण वाचवू शकतो. न स्पिरुलिनामध्ये असं काय आहे की ज्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो? सगळ्यात महत्वाचा, स्पिरुलिना ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी, एनर्जी, पॉवर, इन्थुजियाझम, वाव, धिंगाणा, स्टॅमिना वाढवण्यासाठी एनर्जीची गरज आहे. एनर्जी इज इक्वल टू MC², ई इज इक्वल टू MC². ओके, म्हणजे आपण काय म्हणूया, मास इंटू सी म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? स्पीड ऑफ लाईट, विजेची गती काय असते? विजेची गती, त्याला C² म्हणतात. मास इंटू C². एनर्जी एवढी आहे की एनर्जीला मोजताच येत नाही. एनर्जी कांट बी क्रिएटेड, कांट बी डिस्ट्रॉयड. जर तुम्ही ती यूज करत नसाल तर कुणीतरी यूज करेल आणि मग ते काम करायला लागेल. त्याच्यामुळे एनर्जी ट्रान्सफर करता येते एकीकडून दुसरीकडे. एनर्जी, तुमच्या जर बल्ब विझला तर कुठला तरी पेटलेला असेल, सगळ्यात महत्वाचा एक लक्षात घ्या. त्यामुळं स्पिरुलिना तुमची इंटरनल पॉवर बाहेर काढण्याकरता प्रचंड काम करू शकते. कारण स्पिरुलिनामध्ये काय, रिच इन अमायनो ऍसिड्स, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन बी, which are anti-stress and anti-fatigue nutrients. It is also beneficial against anxiety. Anxiety म्हणजे चिंता, चिंता, चिंता म्हणता ना, चितेवर लवकर जायचं असेल तर चिंता करत बसायची, ती घालवायची असेल तर स्पिरुलिना खायच्या. त्याच्यामुळं हे जे आयर्न आहे तुमचं हिमोग्लोबिन चांगल्यात चांगलं वाढवतं. मॅग्नेशियम जर तुमच्या बॉडीत असेल तरच तुमच्या बॉडीमधलं कॅल्शियम वाढू शकतं, मसल चांगले होऊ शकतात. झिंक बॉडीतलं कमी झालं तर तुम्हाला पातळ जुलाब लागतील, लूज मोशन व्हायला लागेल. व्हिटॅमिन बी तुम्हाला कमी झालं तर तुमचं तोंड येणं, पचन संस्था, स्मृती कमी राहणं, यातला काही आजार घडू शकतो. पण मी जर स्पिरुलिना खाल्ल्या तर मला यातलं काहीच घडणार नाही. खाल्लेलं चांगलं पचायला लागेल. जे मी खातो ते अमायनो ऍसिड्स म्हणजे कन्वर्ट होऊन तुम्हाला पचायला चांगली मदत होणार आहे. एव्हिडन्स बेस्ड ॲप्लिकेशन, स्पिरुलिना इन्क्रीजेस द कॉलनी ऑफ हेल्दी लॅक्टोबेलिकस इन द इंटेस्टाईन. कशासाठी? म्हणजे तुम्ही जे अन्न खाता हे तुमच्या आतड्यात व्यवस्थित शोषून घेण्याकरता, पचण्याकरता. नॉर्मल फ्लोरा लॅक्टोबिलस प्रोड्यूस व्हिटॅमिन B6 दॅट हेल्प्स इन एनर्जी रेग्युलेशन अँड रिलीज. म्हणजे तुम्ही जे अन्न खाता हे अन्न खाल्लेलं चांगलं पचण्याकरता व्हिटॅमिन B6 ची गरज असते. त्यामुळे एनर्जी रेग्युलेट केली जाते, सकाळी तेवढाच, दुपारी तेवढा, संध्याकाळी परफॉर्मन्स तेवढाच, आणि ती रिलीज केली जाते कामामध्ये. व्हिटॅमिन B6 जर बॉडीमध्ये असेल तर तुम्हाला कुठला तरी एखादा झोन कमजोर जायला लागेल. म्हणजे सकाळ तरी चांगली, दुपार थकलेली, संध्याकाळी अजिबातच काय नाही. याचा अर्थ व्हिटॅमिन B6 ची काहीतरी गडबड माझ्या बॉडीमध्ये होती. एनर्जी रेग्युलेट करायची मला आणि रिलीज पण करायची. व्हिटॅमिन B6 चा रोल खूप महत्वाचा आहे. आणि लॅक्टोबेलिकस काय असतं
की काही लोकांना बघा पोटामध्ये जळजळ होतं, आगाग होतं किंवा पित्त खूप वाढतं, त्याच्यानंतर भूकच लागत नाहीये किंवा आपण त्यांना असं म्हणू शकतो की अल्सरचे त्रास व्हायला लागतात, पोट नीट साफ होत नाही. हे सगळे घटना बेसिक्सच्या आहेत. तुमचं तोंड येतं अचानकपणे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोबायोटिक म्हणजे तुम्हाला तणाव, जी लोक तणावात असतात त्यांचे 100% पोटात गडबड असते. पोट गडबडले की सगळं गडबडायला लागतं. त्याच्यामुळं ॲज द बेस्ट प्रीबायोटिक अँड प्रोबायोटिक अगेन्स्ट स्ट्रेस, त्याच्यामुळं हे आपल्याकडं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अजून काय करतं स्पिरुलिना? अगेन्स्ट करेक्शन ऑफ माल न्यूट्रिशन अँड ओव्हरकमिंग ॲब्झॉर्बेशन, म्हणजे कुपोषित बालकं किंवा मी खातो ते शोषून घेतलं, मी खातो खूप पण माझ्या अंगी लागत नाही, अशी मुलं तुम्हाला दिसतील. हे कशामुळे होतं? का स्पिरुलिना सप्लायज फूड फॉर गुड बॅक्टेरिया. चांगले हेल्दी बॅक्टेरिया जे असतील ना, त्याचं अन्नासाठी स्पिरुलिना तुम्हाला मदत करायला लागतं. आणि विच हेल्प्स टू इम्प्रूव्ह द ॲब्झॉर्प्शन, म्हणजे जे खाल्लेले न्यूट्रियन्स पोषक तत्व माझ्या बॉडीमध्ये शोषून घेतली जातील. आणि त्याच्यामुळं जी मुलं तुम्हाला थकलेली, कमजोर, अशक्त, हुशार वाटत नाही, चंचल वाटत नाही, तत्पर वाटत नाही, आळशी वाटतात, ते ऑटोमॅटिक त्यांना चांगलं वाटायला लागेल. हा रिपोर्ट कुठल्या लॅबोरेटरीचा आहे? अमेरिका, USA, रॉबर्ट हेनरिक्सन सायंटिफिक रिसर्च ऑन स्पिरुलिना. एप्रिल 6 मध्ये 2011 मध्ये रिसर्च केलेला आहे सायंटिस्ट लोकांनी. त्याचा रिसर्च रिपोर्ट आहे. कुपोषित बालकांना आणि ज्यांना पचत नाही, अंगी लागत नाही, त्यांना स्पिरुलिना चांगलं काम करायला लागेल. अजून काय काम करतं हे? ॲज अ नॅचरल अँटी ॲलर्जी सप्लिमेंट. वाव! ॲलर्जी आजकाल हा मोठा शब्द झालाय. कोणाला कशाची ॲलर्जी असते, डॉक्टर खूप चेक करायला होता, सापडतच नाही. पण त्यांनी असं म्हटलंय, इट हॅज बीन वेल डॉक्युमेंटेड दॅट स्पिरुलिना एक्झिबिट्स अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज बाय इनिबिटिंग द रिलीज ऑफ हिस्टामाइन फ्रॉम मास्ट सेल. हिस्टामाइन म्हणजे काय? हिस्टामाइन म्हणजे पावसाळ्यामध्ये टिपिकल तुम्हाला किंवा उन्हाळ्यामध्ये धुळीची ॲलर्जी, पावसामध्ये व्हायरल इन्फेक्शन, ओके, पाण्यातलं मॉइश्चर, यांनी जी तुम्हाला ॲलर्जिक सर्दी, शिंका, खोकला हे जे काय तुम्हाला घडत राहतं, धुळीचा त्रास व्हायला लागतो, ह्या सगळ्यापासून स्पिरुलिना तुमचा बचाव करू शकतो. ओके. हा पण रिझल्ट कुठल्या लॅबोरेटरीचा आहे? लिव्हरपूल, युनायटेड किंगडमचा रिपोर्ट आहे. आणि मग कसा होतो? हिस्टामिन म्हणजे काय? A chemical found in some of the body cells causes many of the symptoms of allergies, running nose or sneezing. When a person is allergic to particular substance such as food किंवा तुमच्या काहीतरी अन्न खाण्यात आलं किंवा धूळ थोडी जरी गेली तर तुमची प्रतिकारशक्ती मिस्टेक, त्याला चुकीचं काहीतरी करायला लागतं, चुकीचं रिॲक्ट करतं, त्याला वाटतं काहीतरी आलंय. आणि तुम्ही बघितलं का काय लोक, आपण शाळेमध्ये असतो आणि अचानकच टीचर वर्गात आला की काय लोक घाबरून जातात. बाकीच्या पिरियडला नॉर्मल असतील पण टिपिकल एखादं शिक्षक जर खडूस रागीट असेल तर ती घाबरून जातात किंवा भीतीच घेतात त्याची. किंवा आपण बघितलं की नाही, समजा मांजर आहे आणि तिला काय समोर अचानक तिला कुत्रे वगैरे असेल तर घाबरायला लागतं असं अचानकपणे. तसं अचानकपणे ती तशी घटना घडली ना की बॉडीच रिॲक्ट करायला लागेल, म्हणजे तो करेल किंवा नाही, मिस्टेकनली बिलीव्ह त्यांचं असं काहीतरी झालंय, ह्या सीझनला मला तो त्रास घडतोच. आणि मग तसं ते वाढायला लागतं आणि हिस्टामाइन रिलीज व्हायला लागतं. आणि त्यांनी काय व्हायला लागतं मग? ऑन ॲलर्जिक रिनायटिस. रिनायटिस म्हणजे नाकातनं पाणी वाहणं 24 तास कधी पण. इथं काय म्हटलं जातं? इन अ रँडमाइज डबल ब्लाइंडेड क्रॉसवर स्टडी व्हर्सेस प्लॅसिबो. प्लॅसिबो इफेक्ट आहे हा. 260 ॲलर्जिक इंडिव्हिज्युअल्स वेअर फेड डेली आयदर प्लॅसिबो और स्पिरुलिना. 1000 मिलीग्रॅम, म्हणजे त्यांना दररोज 4 गोळ्या किंवा 8 टॅबलेट किंवा 4 टॅबलेट, 4 गोळ्या किंवा 8 गोळ्या सलग 12 आठवडे रेग्युलर खायला दिल्यात. ज्यांना रनिंग नोजची ॲलर्जी आहे त्या लोकांनी. रिझल्ट काय झालाय? स्पिरुलिना ॲडमिनिस्ट्रेटेड ॲट 2000 mg पर डे, म्हणजे 8 गोळ्या दररोज. एक गोळी आपली 300 मिलीग्रॅमची आहे, 3 8 24. सायंटिफिकली रिड्यूस्ड इंटरल्युकिन 4 लेवल बाय 32% फ्रॉम हिस्टामाइन रिलीजिंग सेल. इंटरल्युकिन हिस्टामाइन आहे हे 32% रिड्यूस झालं, फक्त 8 गोळ्या खायच्यात. मग ज्याला 12 खा, 12 खाले तर ॲलर्जी तुमची कसली पण निघून जायला लवकर लागेल. इंटरफिरॉन अल्फा आणि इंटरल्युकिन 4 डाऊन रेग्युलेट रिसर्च गेट. ओके, म्हणजे कोरोना व्हायरसमध्ये सुद्धा या गोळ्या, सिस्टमाइन रिलीज असायचं, इन्फेक्शन लगेच कोणाचं
कंटेजियस म्हणजे संसर्गजन्य ते होतं. त्यावेळी सुद्धा स्पिरुलिना लोकांनी ज्यांनी ज्यांनी खाल्ल्या 4, 8, 12, 16 त्यांना करोना झालाच नसता. आता लोक गेली, तुम्हाला कळायला लागले. म्हणजे तुम्हाला लंग इन्फेक्शन, हवेतला त्रास, धुळीचा त्रास, पावसाचा त्रास असं काही जरी झालं तर स्पिरुलिना भरपूर खायला द्या. सध्या पावसाळ्यात दवाखाने तुडुंब आहे, तुमची पोरं आजारी पडतात, तुम्ही आजारी पडताय. ताप, सर्दी, खोकला हे होत असेल तर स्पिरुलिना रेग्युलर खायला सुरुवात करा. ह्याचा भरपूर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हायला लागेल. ओके. आणि मग अजून कुठं काम करतंय स्पिरुलिना? प्रिव्हेंटिव्ह इफेक्ट्स ऑन स्पिरुलिना प्लांटेसिस ऑन स्केलेटल मसल फटीग. म्हणजे डोकं काय लोक बांधून ठेवतात बघा, किंवा डोकं भरपूर दुखायला लागतं. आमचे एक सर आहे ते तळेगावचे, ते म्हणते मला डोकं दाबून घ्यावं लागतं. हा जो प्रकार येतो ना, डोकं मसल फटिगनेस याचा, याचा अर्थ की गडबड आहे काहीतरी. स्पिरुलिना जर तुम्ही खाल्ल्या रेग्युलर, स्पिरुलिना ॲज अ मायक्रोन्युट्रिएंट सप्लिमेंट वॉज स्टॅटिकली प्रूव्हन टू प्रिव्हेंट मसल टिअरिंग. म्हणजे तुम्हाला एवढा ताण येतोय कंपनीमध्ये, कामाचा लोड एवढा होतोय, किंवा काही महिला असतील तर त्यांना 2-3 मुलं असतील, फॅमिली, घर, जॉब हे जर होत असेल ना, तर त्यांचं डोकं दुखतं नाही, तुमच्या मसल वीक होतात. मसल म्हणजे स्नायू म्हणू आपण, छोटे छोटे. तर ते तुमच्या डोक्यातले स्नायू कमजोर होतात, विअर टेर होतात, फाटतात, त्याला ओरखडे जायला लागतात. हेवी फिजिकल ट्रेनिंग, काय लोक खूप एक्सरसाइज करतात. पोलीस भरतीला जायचंय, पळा, 15 किलोमीटर दररोज पळायचे, त्याचा स्टॅमिना होता का तेवढा? गोळा फेकायचा आहे. हे जे नॉन ॲथलिक स्टुडंट, ज्यांना कधीच पळायचा सराव नव्हता किंवा कधीच व्यायामाचा सराव नव्हता, आणि त्यांना जर तुम्ही भरपूर सराव करायला लागला तर या लोकांचे मसल डॅमेज होतात. आणि हे जर मसल डॅमेज झालं तर मग तुम्हाला काय व्हायला लागेल? तुम्हाला ज्यावेळेस कामाची वेळ यायची ऍक्च्युली त्यावेळेस तुमचं काम घडणार नाही. मग त्याच्यावरती एक रिसर्च झाला, युरोपियन जर्नल ऑफ अप्लाइड फिजिओलॉजी, 30 ऑगस्ट 2006 ला. त्यांनी सांगितलं ज्यांना स्केलेटल मसल फटीक आहे, किंवा ज्यांच्या डोकं दुखायला लागतं, त्रास भरपूर होतो, भरपूर व्यायाम करावा लागतो, भरपूर पळावं लागतं, जे रेग्युलर पळणाऱ्यातले नाहीयेत, ओके, प्रॅक्टिस नाही पण पळतात, काम करावं लागतं, अशा लोकांना सुद्धा मसल डॅमेज होण्यापासून वाचतील, वेअर वाचायला लागेल. हे खाणं अत्यंत जरुरीचं आहे. स्पिरुलिना ॲज अ सप्लिमेंट टू प्रिव्हेंट मसल अँड टिश्यू डॅमेज. हे असं का करतं? मसल आणि टिश्यूला डॅमेज होण्यापासून स्पिरुलिना का वाचवतं? कारण स्पिरुलिना कंटेन्स arachidonic acid which is essential for the repair अँड ग्रोथ ऑफ मसल टिश्यू. तुमच्या मसलचे स्नायू रिपेअर करायचं आणि त्याला मजबूत करण्याकरता त्याच्या जे एक घटक असावा लागतो, अरासिडोनिक ऍसिड, ते त्याच्यामध्ये भरपूर आहे. आणि ते काय करतं? हेल्प्स टू प्रोटेक्ट द ब्रेन फ्रॉम ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. इट हेल्प्स रिपेअर डॅमेज्ड न्यूरॉन्स. म्हणजे ज्या लोकांना, समजा एखादा चार्टर्ड अकाउंटंट आहे, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, अशी जी लोक असतील ना, अशा लोकांना सगळ्यात महत्वाचं, ज्यांना खूप ताण येतो, खूप काम करावं लागतं, खूप अभ्यास करावा लागतो आणि डोकं दुखायला लागतं, डोकं दुखून दुखून त्यांना काय लोकांना नंतर ट्युमर होतो, काय लोकांना मेंदूचे त्रास व्हायला लागतात, फिट यायला लागते, चक्कर यायला लागते, कुठे अचानक अंधारून पडायला लागतो. याचा अर्थ तुमच्या मेंदूचे न्यूरॉन्स चांगले करण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी जे ऍसिड लागतं ते स्पिरुलिनामध्ये आहे. त्यामुळं जी लोक वर्किंग वुमन असतील, मेन असतील, ॲथलीट्स असतील, ह्या सगळ्यांना ज्यांना मेंदूचा त्रास, भरपूर लोड होतोय, दगदग, ताणतणाव, यांनी स्पिरुलिना खाणं अत्यंत जरुरीचं आहे आणि खायलाच पाहिजे. अजून काय करतं? स्पिरुलिना कॅन प्रोव्हाइड 70% प्लांट प्रोटीन or an equivalent to 62% अमायनो ॲसिड्स इन आवर डाएट. तुमच्या जेवणात, रेग्युलर जेवणामध्ये 70% प्लांट प्रोटीन किंवा 62% अमायनो ॲसिड्स तुमच्या रोजच्या जेवणात ऑटोमॅटिक असायला पाहिजे. ते स्पिरुलिनाच्या मधनं जायला लागतील. स्पिरुलिनामध्ये अजून काय असतं? आणि प्रोटीन जर असतील काय, तर तुमच्या मसल स्ट्रॉंग होतात, बॉडी फिट असते. सकाळी मीटिंग, दुपारी मीटिंग, रात्री मीटिंग, कॉल अटेंड करायचं, घरचं काम, बाहेरचं काम, काही असू दे, तुमच्यात प्रोटीन मजबूत पाहिजे. प्रोटीन कमी पडलं की लोक थकायला लागतात, नाही राव मला आळस चाललाय, मी आता काय कामाचा नाही राहिलो. याचा अर्थ खास स्पिरुलिना गरज आहे तुम्हाला ती खायची.
स्पिरुलामध्ये अजूनही काय घटक असतो, सी फायकोसायनिन अँड अँटीऑक्सिडंट अँड स्कॅव्हेंजर ऑफ युरिक ऍसिड इन द ब्लड. ज्या लोकांना संधिवात, सांधेदुखी, बोटांच्या पेरांना सूज येते, गुडघे दुखायला लागतात, ओके, या सगळ्या लोकांना स्पिरुला जर खाल्ल्या तर स्कॅव्हेंजर म्हणजे युरिक ऍसिड तुमच्या बॉडीतनं खरडून चाटून पुसून बाहेर काढणे, चकाचक करतं कलई मारल्यासारखं भांड्यांना. त्याच्यामुळं हे जर आलं, युरिक ऍसिड राहिलंच नाही तुमच्या बॉडीमध्ये, तुमची किडनी चकाचक राहायला लागेल, रक्त क्लीन राहायला लागेल, तुम्ही थकणारच नाहीये, किडनीचा लोड कमी झाला, युरिन पास व्हायला लागलं, कधी मुतखडा होणार नाही, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोस्टेट ग्लँडचा कधी त्रास होणार नाही, अजिबात त्रासच राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला स्पिरुला भरपूर खायचे आहेत, तुमचं युरिन चांगलं व्हायला लागेल. स्पिरुला इज अ रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 शाकाहारी लोकांना तेवढं खाण्यात मिळत नाही. आणि आता तुकाराम मुंडे साहेब म्हणले की पनीर डुप्लिकेट होतं, दुधात भेसळ होती. आम्ही तर खाल्लं, जेवढं खायचं तेवढं मजबूत, त्याच्यामुळेच आजारी पडली लोक. मग आता व्हिटॅमिन B12 स्पिरुलामधनं खायला मिळतं. बीटा कॅरोटीन, प्रो व्हिटॅमिन ए. बीटा कॅरोटीन जर चांगलं असेल तर ज्या लोकांचे डोळ्याची बुबळं, काही लोक बघा लहानपणी तिरळीच बघायला लागतात किंवा त्यांची नजरच अचानक डोळा लपकायला लागतो. व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन, तुम्ही बघितलं का रामदेव बाबा एक डोळा चमकत राहतं, व्हिटॅमिन ए, प्रो व्हिटॅमिन ए ची कमतरता, बीटा कॅरोटीन इकडं आहे ना आपल्याकडं. स्पिरुला भरपूर खायला पाहिजे, हे चांगल्यात चांगलं काम करायला लागतं. टोकोफिरॉल, व्हिटॅमिन ई. टोकोफिरॉल जर कमी पडलं तर महिलांना पिरियडचा त्रास येतो, किंवा आपण काय म्हणूया, म्हणजे मूल न होणे, ह्याचं मेन रिझन आहे की व्हिटॅमिन ई ची कमतरता, जेंट्समध्ये किंवा लेडीजमध्ये. तर टोकोफिरॉल ह्याच्यामध्ये भरपूर आहे. त्यामुळे आपल्याला अशी कित्येक उदाहरणं आहेत की स्पिरुला फक्त खायला दिल्या आणि डेक्सांचा काळा चहा प्यायला दिला ऋषी गॅनोटी, तर कित्येकांच्या घरी पाळणे हल्ले. टोकोफिरॉल, व्हिटॅमिन ई, आणि त्यात आयर्न पण आहे, हेमोग्लोबिन वाढलं. अँड ऑल ऑफ दीज आर अँटी कॅन्सर मायक्रोन्युट्रियंट्स. कॅन्सर झाल्यावर रेडिएशन केमो करण्यापेक्षा जर माझ्या बॉडीमध्ये, आपण कसं केलं, करोनाची एक लस घेतली अगोदर, करोना झाला तर मला काय गडबड व्हायला नको पुढवून, म्हणजे ते लसीकरण करतो आपण मुलांना, पोलिओचं लसीकरण, ह्याचं लसीकरण. तसं स्पिरुला मी जर खाल्ली ना, जर इन फ्युचर माझ्या बॉडीमध्ये कधी कॅन्सर सेल कुठनं घुसला ना, तर हे अँटी कॅन्सर मायक्रोन्युट्रिएंट्स बॉडीत ऑलरेडी गेलेत, त्याच्यामुळे तेवढा त्रास तुम्हाला कधी होणारच नाही. त्यामुळे स्पिरुला प्रोटीन, शरीराची वाढ, उंची, वजन मजबूत राहण्याकरता, फायकोसायनिन, संधिवात पासून बचाव होण्यासाठी, व्हिटॅमिन B12 स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी, प्रो व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन नजर चांगली राहण्यासाठी, टोकोफिरॉल म्हणजे हार्मोन बॅलन्स राहण्यासाठी, गायनिक इश्यू न येण्यासाठी, आणि कधीही कॅन्सर न होण्यासाठी स्पिरुला दररोज सर्वांच्या खाण्यामध्ये असायलाच पाहिजे. कम ऑन DXN. स्पिरुला अँड वुंड हिलिंग, सगळ्यात महत्वाचा टॉपिक. ज्यांच्या जखमा बऱ्या होत नाहीत, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, बेडसोर आलेत, अशा लोकांचं सगळ्यात महत्वाचं, कसल्याही जखमा भरून काढायची ताकद एकट्या स्पिरुलामध्ये आहे. स्पिरुला वॉज युज्ड ॲज अ स्किन क्रीम टू प्रमोट फास्टर वुंड हिलिंग. म्हणजे ॲज अ स्किनची क्रीम म्हणून सुद्धा स्पिरुला वापरली जाऊ शकते. काय करायचं, गॅनो मसाज ऑइल घ्या किंवा न्यूट्रीव्हर्जिन कोकोनट ऑइल घ्या, त्या स्पिरुलाची पावडर काढा आणि त्याची क्रीम बनवा. ती क्रीम मस्त त्या जखमेवरती आपण लावू शकतो, बेडसोरवरती लावू शकतो. अ स्टडी इन जपान proved that the arginine rich spirulina improved enzymatic hydrolyzation of the skin and prevented bacterial and fungal infection of wounded skin. म्हणजे तुमच्या त्वचेला जी जंतू किंवा बुरशी असं इन्फेक्शन काहीतरी झालंय, हे पूर्णपणे भरून काढायची ताकद स्पिरुला पावडरमध्ये आहे. असं कोण सांगतंय? असं सांगतंय स्पिरुलाचा स्पेशल रिपोर्ट आहे, युनिव्हर्सिटी ऑफ क्योटो, जपान, 2011. एवढा मोठा रिसर्च रिपोर्ट आहे वुंड हिलिंगचा. कसल्याही जखमा तुमच्या भरून निघू शकतात. तुमचे कसलेही कमजोर सेल, सिक सेल, ॲनिमिक सेल जे तुमचे असतील ना, ह्या सगळ्या करता स्पिरुला आपण सगळ्यांनी खायला पाहिजे. हे खूप चांगलं काम करायला लागेल. याच्यानंतर स्पिरुला फॉर प्रेग्नंट अँड नर्सिंग मदर, ज्या महिला गर्भवती आहेत किंवा ज्या अंगावरचं दूध बाळांना पाजतायत, यांना
स्पिरुलिना हॅज अ 25% गॅमा लिनोलिक ऍसिड GLA टुगेदर विथ DHA. हे कशासाठी असतं? इसेन्शियल फॉर ब्रेन डेव्हलपमेंट. तुमची मुलं जन्मजात हुशार येण्याकरता ऑफ द फिटस, तुमच्या फिटस म्हणजे गर्भाची वाढ चांगली राहण्याकरता त्यांना जर म्हणजे गर्भवती महिलांना रेग्युलर स्पिरुलिना खायला दिल्या आणि बाळ झाल्यावरती सुद्धा ज्या नर्सिंग मदर्स आहेत त्यांनी स्पिरुलिना जर रेग्युलर खाल्ल्या तर त्या मुलांची ग्रोथ चांगली व्हायला लागते, बुद्धीनी तल्लख मुलं येतात. हा रिसर्च कुणाचा आहे? युनायटेड स्टेट्स ऑफ फार्मोसोपिया. सगळ्यात महत्वाचा एव्हिडन्स प्रूफ आहे, रिसर्च रिपोर्ट आपल्याकडे आहेत. याच्यानंतर स्पिरुलिना फॉर मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे ज्यांची मासिक पाळी जाते किंवा गेली किंवा त्या लेवलला आहेत, त्या एज 46, 45, 50च्या अराउंड, या सर्वांच्या करता स्पिरुलिना का अत्यंत महत्वाची आहे? स्पिरुलिना कंटेन्स द अमायनो ऍसिड्स अर्जिनाइन. हा शब्द अर्जिनाइन कुठंच तुम्हाला बघायला मिळणार नाही. विच हेल्प्स कंट्रोल हार्मोन इम्बॅलन्स अँड मूड स्विंग्स. 4 टॅबलेट मग डेली फॉर 8 वीक्स, म्हणजे सलग 8 आठवडे, किमान सलग 2 महिने 4 टॅबलेट सांगितल्यात. हे जर रेग्युलर खाल्लं कुठल्याही महिलांनी तर त्यांची अँझायटी कमी केली जाईल, डिप्रेशन नॉर्मल यायला लागेल इन अ वुमन विथ हार्मोन इम्बॅलन्स अँड इम्प्रूव्ह द सिम्पटम्स ऑफ मेनोपॉज. आणि मेनोपॉज होताना काही महिलांचा हार्मोन इम्बॅलन्स होतो, मग सांगतात युट्रस फेल झालं, मग सांगतात अजून ते ब्रेस्ट फेल झालं, मग कॅन्सर, मग ऑर्गन रिमूव्हल. हे सगळा उद्योग करण्यापेक्षा प्रत्येक महिलांनी रेग्युलर 4 स्पिरुलिना खायला सुरुवात करा. सकाळ 2 संध्याकाळ 2. ज्यांना प्रॉब्लेम जास्त आहे त्यांनी सकाळ 4 संध्याकाळ 4 हे रेग्युलर खा. आणि काय सांगतं हे? कोणी रिसर्च केलाय? नॅचरल मेडिसिन कॉम्प्रिहेन्सिव्ह डाटाबेस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, अमेरिका, 1998. मेनोपॉजसाठी स्पिरुलिना उत्तमातलं उत्तम काम करत राहतं. एजिंग प्रोसेस. जर तुम्हाला लवकर म्हातारा व्हायचं नाही, तरुण दिसायचंय, आम्हाला तरुण जायचंय ह्या उभ्या लाईफमध्ये, चिंता तणाव, पैसे कमी आहे, समृद्धी नाही, हे झालं ते झालं, तुम्हाला जीवनात तरुण जायचं असेल, आयुष्यभर तरुण राहायचं असेल तर स्पिरुलिना खा. स्पिरुलिना कंटेन्स अर्जिनाइन विच ट्रिगर्स द प्रोडक्शन ऑफ ग्रोथ हार्मोन GH इन adults हेल्प्स टू डिले द एजिंग प्रोसेस. तुमचं वय हळूहळू वाढवतं, म्हातारा पण तरुण दिसायला लागतो, मसल वेस्टिंग होत नाहीत, प्री मॅच्युअर सेल लवकर डेथ होत नाही, लवकर केस पांढरे होणं, लवकर नजर कमजोर होणं, लवकर थकवा, विकनेस, कमजोरी, आळस, लवकर म्हातारपण असं येणार नाही. मस्तपैकी तरणे छान छान राहू शकता. कारण GH चेंज बाय द बॉडी टू नायट्रिक ऑक्साईड विच प्रिव्हेंट इन्फ्लेमेशन अँड हेझन वुंड हिलिंग. नायट्रिक ऑक्साईड ह्याच्यामध्ये नॅचरली असल्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये कुठलाही दाह, म्हणजे आपण म्हणू ना माझ्या गुडघ्यात काहीतरी वेदना व्हायला लागतात, खांदे चमकायला लागलेत, फटिगनेस मला येतो, जखमा लवकर भरून येत नाहीत, हे सगळं काय होत नाही, कारण याच्यामध्ये आहेत ग्रोथ हार्मोन्स अर्जिनाइन. त्याच्यामुळं तुम्हाला जर म्हातारपणी तरुण राहायचंय, उताराव्यापर्यंत हेल्दी राहायचंय, दवाखाना नको, बेड नको, आडवं पडायचं नाही, तर स्पिरुलिना खायला सुरुवात करा. रोल ऑफ स्पिरुलिना इन प्रिव्हेन्शन ऑफ डायबिटीज टाईप 2, टाईप 1 इन्सुलिन डिपेंडंट, टाईप 2 एजिंग नुसार येणारा. 25 डायबिटिक पेशंटवरती 2 ग्रॅम डे स्पिरुलिना रोज खायला दिला सलग 2 महिने, आणि 25 नॉन डायबिटिक पेशंटला, 25 डायबिटिकवाल्यांना आणि 25 नॉन डायबिटिकवाल्यांना रिझल्ट काय आलाय ते बघा. 2 महिने सप्लिमेंट दिल्यानंतर त्यांचं फास्टिंग ब्लड शुगर जेवणाच्या अगोदरची आणि पोस्ट पॅन्ड्रियल ब्लड शुगर जेवणाच्या नंतरची साखर, याच्यात काय दिसलं? अ सिग्निफिकंट रिडक्शन इन द HbA1c लेवल वॉज ऑल्सो ऑब्झर्व, इंडिकेटिंग इम्प्रूव्हिंग लॉंग टर्म ग्लुकोज रेग्युलेशन. ज्या लोकांचा डायबिटीज बरीच वर्ष आटोक्यात येत नव्हता त्यांचा आटोप सगळं आटोक्यात यायला लागलं. म्हणजे डायबिटिक पेशंटला धरून धरून पकडून स्पिरुलिना खायला द्या. सकाळ 2 संध्याकाळ 2 बिंदास खायला द्या. सोबत डिएक्सनचा चहा प्यायला द्या किंवा 2 in 1 कॉफी आपली प्यायला द्या. डायबिटिक पेशंट भारतामध्ये, डायबिटीज ही जगाची राजधानी आहे. डायबिटीज भारत, एवढ्या जगात सगळ्यात जास्त डायबिटीज कंट्री कुठला असेल तर सध्या भारत. त्याच्यामुळं
बरेच आजार येतात आणि डॉक्टर सांगतात डायबिटीसला औषध नाही आहे ना भावड्यांनो. डीएक्सन स्पिरुलिना, डीएक्सन चहा, डीएक्सन गॅनोजी टूथपेस्ट, ओके, डीएक्सन 2 in 1 कॉफी, आरजीजीएल. हातात अमृत आलंय, अमृत घेऊन घरात काय बसलाय? लोकांना सांगा. आणि जो जे वांछील तो ते लावू, सांगत जायचं काम सुटा, आपली कर्म करत चला, ज्याला घ्यायचं तो घेईल, नाही घ्यायचं सोडून द्या, पण नवनवीन लोकांना भेटत राहा. द रोल ऑफ स्पिरुलिना इन लोअरिंग ब्लड कोलेस्ट्रॉल. मग आता ब्लड शुगरचं सांगितलं, आता ब्लड कोलेस्ट्रॉल सांगतोय. 52 लोकांच्यावरती एक्सपेरिमेंट घेतलाय, वय 37 ते 61च्या मध्ये. ओल्ड विथ हाय कोलेस्ट्रॉल गिवन 1 ग्रॅम स्पिरुलिना. 1 ग्रॅम म्हणजे किती हो? फक्त 4 स्पिरुलिना. 12 आठवडे. 12 आठवडे म्हणजे किती? 3 महिने दिल्या. कोलेस्ट्रॉलच्या पेशंटला किमान 3 महिने 4 स्पिरुलिना खायला दिल्यात. तर काय झालं? बाय द एंड ऑफ द स्टडी फास्टिंग ब्लड सॅम्पल शोड अ सिग्निफिकंट 16% डिक्रीज इन टोटल कोलेस्ट्रॉल, 78% डिक्रीज इन लो डेन्सिटी लो प्रोटीन बॅड कोलेस्ट्रॉल, 80% कमी झालं. आणि थायरॉइड सुद्धा, म्हणजे थायरॉइडला सुद्धा चांगली आहे. सगळ्यात महत्वाचं, आपलं प्रोडक्ट भरपूर काम करतंय, घरात थांबू नका, रोज लोकांना सांगा. आणि स्पिरुलिना सपोर्ट इम्युन सिस्टम, रोग प्रतिकारक शक्ती मजबूत वाढवते. डीएक्सन स्पिरुलिना. इम्युनिटी वाढली की तुम्हाला काय होणारच नाही. स्पिरुलिना इन्क्रीजेस प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज, इन्फेक्शन फायटिंग प्रोटीन्स अँड अदर सेल दॅट इम्प्रूव्ह इम्युनिटी अँड हेल्प वाढ ऑफ इन्फेक्शन आणि क्रोनिक इलनेसेस. जी लोक वर्षानुवर्षे आजारी पडलीत, खॉट धरून बसली आहेत, 10-10 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष उठतच नाही, द्या 12 स्पिरुलिना. सकाळी 8, दुपारी 8, संध्याकाळी 8. सुपर ग्रीन टाकून पाजा, 10-10-10 द्या. उठून पळायला पाहिजे जागा सोडून. एवढं भन्नाट एकच प्रोडक्ट आपल्याकडे काम करू शकतो. स्पिरुलिना ॲज एड इन द प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सरला मुक्त करतं, कॅन्सर मुक्त होऊ शकतो आपण, लोकांना करू शकतो. फायकोसायनिन फाउंड इन स्पिरुलिना, फायकोसायनिन अँटी कॅन्सर येते. इन स्पिरुलिना हेल्प प्रिव्हेंट कॅन्सर डेव्हलपमेंट बाय एनहान्सिंग द बॉडीज प्रोडक्शन ऑफ स्पेशलाइज्ड व्हाईट ब्लड सेल्स. म्हणजे पांढऱ्या पेशी रक्तातल्या असतात ना, किंवा नॅचरल किलर सेल, इंटरफिरॉन गॅमा अँड टी लिम्फोसाइट्स. मी जेव्हा रक्ताचा हिमोग्राम काढतो की नाही, त्याच्यात हे सगळं लिहिलं असतं बघा, नॅचरल किलर सेल्स, इंटरफिरॉन गॅमा अँड टी लिम्फोसाइट्स विच नॅचरली किल्स द प्री कॅन्सर सेल्स ऑफ अंकोजेन्स. अंकोजेन्स हा कॅन्सरचा सेल आहे, त्याला मारण्याकरता स्पिरुलिना ट्रिमेंडस काम करतंय. हा रिपोर्ट कोणाचा आहे? डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी अँड इम्युनॉलॉजी, हॉकिडो युनिव्हर्सिटी, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मेडिसिन, हॉकिडो, जपान. 9/2013. तुमच्या माहिती करता सांगतो, चायनामध्ये आणि जपानमध्ये कॅन्सरचा माणूस बघायला सापडत नाही. त्यांना कळलंय डीएक्सनचा गॅनोड्रामा खायचं, स्पिरुलिना खायचं. आपल्या लोकांना नाही कळत. ॲलोपॅथी पाहिजे, लय मोठा डॉक्टर पाहिजे म्हणजे बरं होईल. अरे बाबा ठीक आहे, पण त्याच्या जोडीला तुम्हाला जे करायचं ते करा. डॉक्टर आपल्याकरता देव माणसं आहेत, पण त्यांच्या ट्रीटमेंट सोबत जर हे तुम्ही घेतलं, किंवा हेच आत्ता मजबूत घेतलं, तर तिकडे जायची वेळच येणार नाही. त्याच्याकरता प्रत्येकाला स्पिरुलिना खायला सुरुवात करा. रिमेंबर, परत एकदा आपण बघूया आपण काय काय शिकलो. द 9 मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट्स ऑफ स्पिरुलिना. स्पिरुलिनामुळं तुम्हाला 9 मोठे फायदे व्हायला लागतात. कुठले 9 फायदे? पहिला, पॉवरफुल अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय हो? तुमच्या बॉडीचं ऑक्सिडेशन थांबवतो. थंडीत थंडी वाजून देणार नाही, पावसात पावसाळ्याचा त्रास नाही, उन्हाळ्यात उन्हाळ्याचा त्रास नाही. आणि अँटी कॅन्सर, कॅन्सर पासून बचाव करतो. पॉवरफुल अँटी स्ट्रेस, टेन्शनच येत नाही. लोकच कामं करत नाहीत, लोकच ऐकत नाहीत, मिटिंगलाच येत नाहीत, प्रोडक्टच घेत नाहीत. अरे नाही, आपल्याला का टेन्शन यायला पाहिजे? टेन्शन त्यांना यायला पाहिजे. आपण डिंका चिका डिंका चिका, हो हो, मस्तपैकी करत राहायचं. अँटी फटीक, आळसच येत नाही. सकाळी जिम, दुपार जिम, दिवसभर काम, पुन्हा संध्याकाळी काहीतरी सांगत बसायचं. हे कधी होतं? स्पिरुलिना मजबूत खाणारा, रिड्युसेस ब्लड कोलेस्ट्रॉल. हॉटेलिंग करू नका, बाहेरचं गोड तेल नका वापरू. शेंगदाणा, करडई, सोयाबीन, काय गरज नाही. डीएक्सन राईस ब्रॅन तेल वापरा. तुमचं कोलेस्ट्रॉल भरपूर वाढायला लागलंय, आणि ते जर खातच असाल तर स्पिरुलिना खायला सुरुवात करा. तुमच्या रक्तातलं खराब कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी काम करतो. रिड्यूस इन्फ्लेमेशन ऑफ मसल्स. काय लोकांना फ्रोझन शोल्डर, आता माझा खांदा वरती जात नाही, माझा पाय उचलत नाही, कमजोर झालंय, त्याचे स्पिरुलिना भरपूर खा. पॉवरफुल अँटी एलर्जी. ॲलर्जी असेल तर 10, 20, 30 स्पिरुलिना खायला पाहिजे. ॲलर्जी कमी करतो.
डोळ्यांचे आजार, डोळाच कोरडा पडत चाललाय, दिसतच नाहीये, चष्म्याचा नंबर वरचेवर वाढत चाललाय, ओके, किंवा रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस, ओके, काय जरी असेल ना, डोळे जपा बाबा, डोळे सांभाळा, त्याच्याकरता स्फुरना खूप खायला पाहिजे. किंवा आताची मुलं ऑन स्क्रीन खूप आहेत, कंटिन्युअस रात्रभर 2-2:30 वाजेपर्यंत जागत राहतात, त्यांच्या झोपा होत नाहीत. त्यांना देऊ शकता की बॅक्टेरिया अँड व्हायरस हवे, तुम्हाला अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरलसाठी स्पिरुलिना खायची आहे. इम्युनिटी वाढवा आणि ग्रेट सोर्स ऑफ प्रोटीन तुम्हाला भरपूर मिळायला लागेल. डीएक्सनची स्पिरुलिना का वापरायची? कारण डीएक्सनच्या स्पिरुलिना ही खूप सेफ आहे. त्याच्यानंतर याच्यात मायक्रो सिस्टीन्स आहे, सगळ्यात महत्वाचं. बाहेरच्या मध्ये तुम्हाला कंटॅमिनेशन असू शकतं, तिथला तलाव, तिथला पूल कशाचा केलाय ते माहिती नाही, कुठलं काय केलंय माहिती नाही. पण डीएक्सन बी शुअर युअर स्पिरुलिना कम्स फ्रॉम अ रिलायबल कंपनी. सध्या बऱ्याच कंपन्या स्पिरुलिना बनवतात, पण त्याच्या लहान बाळांना देऊ शकत नाही, प्रेग्नंट बायकांना देऊ शकत नाही. आपण प्रेग्नंट लेडीजला भरपूर खायला देतो, लहान मुलांना देतो, काही नुकसान नाही. त्याच्यामुळं हे रिसर्च रिपोर्ट सुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे. डीएक्सनची स्पिरुलिना द्या, ही खूप सेफ आणि सुरक्षित आहे. आणि अजून सोने पे सुहागा काय, आता लेटेस्ट 1 जुलै 2026 ते 31 डिसेंबर पर्यंत स्पिरुलिनावरती ऑफर आहेत आपल्याला. 5 घेतले की एक फुकट मोठी, 10 छोट्या घेतले की एक फ्री. ही स्पिरुलिनाची ऑफर उचला, लोकांना द्या. हे करणं महत्वाचं आहे. समर्पणाचा ऑफर आहे याच्याकरता. आणि जर एखाद्याने 6 स्पिरुलिना घेतले तर 7वी फुकट आहे, 5 वरती एक, आणि 6वी घेतली की 7वी एक फुकट. अशा स्पिरुलिनाचं भरपूर काम करू शकता. नवीन जॉईनिंग करा, लोकांना द्या, याचे भरपूर फायदे व्हायला लागतील. कुठली डीएक्सनची आलेली माहिती स्वतःपर्यंत ठेवू नका. जेवढं तुम्ही लोकांना देत जाल, ऑटोमॅटिक लोक तुम्हाला सापडायला लागतील. हे तुम्ही चांगल्यात चांगलं करू शकता. ओके, थँक्यू अँड कम ऑन डी